ते जे शिवसेना पक्षाचं म्हणणं मागितलं होतं त्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मी असेल, शंभूराज देसाई असतील, राहुलजी शेवाळे असतील, मिलिंदजी देवरा असतील, त्या चौघांना त्या ठिकाणी पाठवलं होतं. माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब देखील त्या शिष्टमंडळामध्ये होते, परंतु त्याच वेळेला त्यांचं लोकसभेतलं भाषण होतं, त्याच्यामुळे त्या शिष्टमंडळामध्ये येऊ शकले नाहीत. परंतु जे काही वेगळ्या पद्धतीची बातमी आम्हाला ऐकायला येत होती की आम्ही धनुष्यबाणाच्या निशाणीसाठी निवडणूक आयोगाला भेटतोय, आम्ही सुनावणीसाठी निवडणूक आयोगाला भेटतोय, अशी कुठचीही शक्यता नाही. उलट आम्ही मतदार यादीमध्ये बांगलादेशी जर असतील तर ते काढून टाकण्याची मागणी केली. मतदार यादी ही आधारला लिंक करावी अशा पद्धतीची मागणी केली. आणि भविष्यामध्ये माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे वन नेशन वन इलेक्शन, याचं समर्थन माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देशात पहिल्यांदा केलं. त्याची जाणीव देखील आम्ही निवडणूक आयोगाला करून दिली आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अर्धा तासाची आमची बैठक झाली. आता तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटला, बैठक झाली आणि अचानक एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यात. आम्ही नक्कीच एकनाथ शिंदे साहेबांची आता भेट घेतली, कारण आम्ही यायला आणि ते दिल्लीला जायला हा योगायोग त्या ठिकाणी होता आणि म्हणून आम्ही भेट घेतली. पण जे काय वातावरण आम्ही तिथंच आता बसल्या बसल्या बघत होतो की शिंदे साहेब दिल्लीला का चालले, नक्की कारण काय. दरवेळी अधिवेशनामध्ये पक्षाचे पक्षप्रमुख मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे अधिवेशनाच्या कालावधीमध्ये दिल्लीला जात असतात. दिल्लीमध्ये जे आमचे खासदार आहेत त्यांच्याशी भेट घेत असतात, अधिवेशनाचा आढावा घेत असतात आणि जे राज्यप्रमुख आहेत, देशातले शिवसेनेचे राज्यप्रमुख आहेत, त्यांना देखील एकनाथ शिंदे साहेब दिल्लीमध्ये भेटणार आहेत आणि हा पक्षाच्या दृष्टीनं दौरा आहे आणि त्यांचा वैयक्तिक दौरा आहे. भास्कर जाधवांनी एक पत्र त्यांच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना दिले की कुठेही जाऊ नका, थांबा. त्याशिवाय ते असंही म्हणतायत की 40 वर्ष मी राजकारणात आहे, कोणी मला शिकवू नये की मला काय करायचं. पहिली गोष्ट अशी आहे की भास्कर जाधव साहेबांनी जे भावनिक पत्र दिलं ही त्यांची भावना आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर टीका करणं, त्याच्यावर काहीतरी वेगळं बोलणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही. शेवटी माझ्याकडनं देखील जर काही पदाधिकारी बाजूला गेले तर मनाला वेदना होता, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. पण परवा देखील दिल्लीला जाताना जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये मी सांगितलं की ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांनी कुठेही माननीय भास्कर जाधव साहेबांवर टीका केली नाही. उलट त्यांनी असं सांगितलं की ज्या पक्षामध्ये माननीय भास्कर जाधव साहेबांचं खच्चीकरण होतंय. तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले.